आबासाहेब, उठा ना आबासाहेब. त्या बोलांनी राजे जागे झाले. त्यांनी पाहिले ते छोटे संभाजीराजे पलंगापाशी उभे होते. 2 प्रहरी जेवून राजे पलंगावर विचार करीत पडले होते. तोच त्यांना झोप लागली होती. राजांनी शंभूबाळांना अलगद उचलून घेतले. आपल्या पोटावर शंभूबाळांना बसवीत त्यांनी विचारले, बाळराजे, कोणी उठवायला सांगितलं तुम्हाला? आई साहेबांनी. कुठं आहेत? बाहेर दाराजवळ, बोट दाखवीत शंभूराजे म्हणाले. कोण आहे बाहेर? राजांनी विचारले. पुतळाबाई राणीसाहेब पदर सावरून आत आल्या. राजे म्हणाले, राणीसाहेब, एक प्रार्थना आहे. पुतळाबाई म्हणाल्या, कसली? आपण मला राणीसाहेब म्हणू नये. ती जागा माझी नाही. नाही कशी? फार तर धाकट्या राणीसाहेब म्हणू. बरं वाईट काहीही बोलायला आपला अधिकार आहे. वाटलं ते सांगितलं. राजे उठून बसले. संभाजीराजाला कुरवाळीत ते म्हणाले, बाळराजे, तुम्हाला आईसाहेब म्हणतात. तुमच्यावर प्रेम करतात. लहान मुलं माणसं पटकन ओळखतात. ती काय मायेनं घेतली तर कुणाकडेही जातात. ठीक ठीक म्हणाल ते खरं. आता आम्ही उठलोच आहोत, तर आम्हाला का जागा करण्यात आलं ते नाही सांगितलं. खाली फिरंगोजी आलेत. मासाहेबांनी आपण झोपल्याचं सांगितलं. वाटलं ते आपल्या कानांवर जावं. राजांनी संभाजीला बाजूला बसवलं. ते उठत म्हणाले, फिरंगोजी इथं आलेत. फिरंगोजी चाकणला गड लढवित होते. राजे जेव्हा गडावर आले त्याच दिवशी नेताजींना फौज गोळा करायला त्यांनी आज्ञा दिली होती. फिरंगोजीच्या मदतीला फौज पाठवण्याचा राजांचा विचार होता. राजे उठले. म्हणाले, बरं केलं उठवलं. आम्ही खाली येतो. पुतळाबाई जाण्यासाठी वळल्या. राजांनी हाक मारली, पुतळा. उभ्या जागी पुतळाबाईंचे अंग मोहरले. त्या वळल्या. पुतळाबाई तशाच उंचापुऱ्या सडपातळ होत्या. सईबाई सावळ्या होत्या. पुतळाबाई नावाप्रमाणे उजळ होत्या. सईबाईंचे डोळे नेहमी हसरे असत, तर पुतळाबाईंच्या डोळ्यात सदैव कारुण्य दिसे. पुतळाबाई हसल्या. त्या म्हणाल्या, जी, शंभूबाळांना घेऊन जाताना आम्ही कपडे बदलून खाली जातो. संभाजी पुतळाबाईंच्याकडे धावला. त्यांचा हात धरून तो महालाबाहेर गेला. राजांनी कपडे बदलले आणि ते खाली आले. फिरंगोजी जिजाबाईंच्या महालात असल्याचे कळले. राजे महालाजवळ गेले. तोच त्याच्या कानांवर शब्द आले, मासाहेब, राजांना तोंड दाखवायला जागा नाही. तसा गड शास्ताखानाला दिला नसता, पण त्यानं घात केला. भुयार काढून गडापर्यंत तो आला आणि भुयारातून दारू पेरून त्यानं उडवली. तटाला खिंडार पाडली, तरी गनिमात घेतला नाही. शिबंदी थोडी. 50 दिवसात थकली आणि गड सोडून आलो. राजांच्या समोर जाण्यापेक्षा जीव द्यावा असं वाटत होतं, पण वाटलं पाप केलं ते निस्तरायला का भ्यायचं, म्हणून आलो. फार चांगलं केलं, म्हणत राजे आत आले. महालात जिजाबाई बसल्या होत्या. फिरंगोजी, मोरोपंत उभे होते. राजांना पाहताच फिरंगोजी पुढे झाले. ते पाय शिवत असता राजांनी त्यांना उभे केले. फिरंगोजी, तुमच्या डोळ्यात अश्रू शोभत नाहीत. राजे, शर्मिंदे आम्ही आहोत. फिरंगोजी, अपराध असेल तर तो आमचा आहे. तुम्ही एकाकी गड लढवीत असता तुम्हाला मदत पाठवणं शक्य झालं नाही, आणि तुम्ही कुणाची मदत नसता खानाच्या एवढ्या मोठ्या फौजेला लढत दिली. पुसा ते डोळे. 50 दिवस संग्राम दुर्ग लढवलात. तुमचं कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. मासाहेब, फिरंगोजींचा सन्मान करायला हवा. गड सोडला म्हणून फिरंगोजी खेदाने म्हणाले. त्यांचे कल्ले परत थरथरले. फिरंगोजी, जयपराजय आम्ही मानित नाही. आम्ही मानतो पराक्रम, जिद्द. मोरोपंत म्हणाले, महाराज, फिरंगोजीचं शौर्य पाहून खुद्द खानानं फिरंगोजींना आपल्याकडे बोलावलं. त्यात आश्चर्य काय? खान बोलावील, पण फिरंगोजी जायला हवेत ना. गेल्या जन्मीचे हे आमचे दाणेदार. देणं फिटल्याखेरीज जातील कसे? पंत, फिरंगोजींचा आम्हाला सत्कार करायचा आहे. मोरोपंत गेले. काही वेळातच ते मानाचे तबक घेऊन आले. मासाहेबांच्या समोर ते तबक ठेवण्यात आले. मासाहेबांनी आच्छादन काढले. तबकात भरजरी दुशेला तलवार होती. जिजाबाई म्हणाल्या, फिरंगोजी या. तो दुशेला आणि तलवार स्वीकारताना फिरंगोजीचे हात थरथरत होते. राजांचे शब्द कानावर आले, फिरंगोजी, हा नुसता मान नाही, ही भोपाळगडाची किल्लेदारी आहे. भोपाळगड?
फिरंगोजी आश्चर्यचकित होऊन म्हणाले, भूपाळगड आमचा एक अव्वल गड. आदिलशाहीच्या सरहद्दीवर असलेला हा आमचा किल्ला. आम्ही तो मुद्दाम बांधून भक्कम केला आहे. अशा मोक्याच्या जागेवर तुमच्यासारखेच जिद्दी लढत देणारे किल्लेदार हवेत. भूपाळगडासारख्या जबाबदारीच्या गडासाठी आम्ही त्याच तोलामोलाच्या माणसाच्या शोधात होतो. खानानं आम्हास भूपाळगडाचा किल्लेदार मिळवून दिला. संभाजीराजे महालात आले. जिजाबाईंना बिलगले. जिजाबाई म्हणाल्या, बाळराजे, फिरंगोजी आजोबांना मुजरा नाही केला? 3 वर्षांची उमर ओलांडलेल्या बालराजांनी फिरंगोजींच्याकडे पाहिले. त्यांचा चेहरा परिचित होता. माणूस नवखा वाटत नव्हता. राजे म्हणाले, बाळराजे, फिरंगोजींचा घोडा करीत होता ते विसरला? जिजाबाई म्हणाल्या, उठा बाळराजे. संभाजीराजे उठले. त्यांनी फिरंगोजींना मुजरा केला. फिरंगोजींनी पटकन राजांना उचलले. संभाजीराजे हसले. राजगडावर राजांच्या भेटीसाठी सारे गोळा झाले होते. येसाजी, तानाजी, कान्होजी, फिरंगोजी, नेताजी असे राजांचे सरदार राजांच्या भोवती जमा झाले होते. शास्ता खानाने चाकणचा संग्रामदुर्ग काबीज केला होता. पावसाळा संपत आला होता. शास्ता खान पावसाळा संपताच हालचाल करणार यात शंका नव्हती. त्याचवेळी आदिलशहा स्वतः शिवाजीराजाचा पराभव करण्यासाठी विजापूरहून निघाल्याची बातमी होती. दोन्ही प्रबळ शत्रू एकाच वेळी राजांवर चालून येत होते. त्यावर राजे विचार करीत होते. जिजाबाई म्हणाल्या, राजे, जर आदिलशाही आणि मोगलाई एक आली तर? मासाहेब, ती शक्यता फार कमी दिसते. जर आदिलशाहीला औरंगजेबानं मदत करायची ठरवली असती तर शास्ता खान नुसता आमचा मुलूक जाळीत लुटीत बसला नसता. आम्ही पन्हाळगडावर सापडल्याचं ऐकताच तोही आपल्या सैन्यानिशी तिथं धावत आला असता. पण अली आदिलशाही आणि शास्ता खान स्वस्थ बसतील? त्यासाठी का ते बाहेर पडले? राजे हसून म्हणाले, पण आमचा तर्क आहे, जर सामोपचाराच्या गोष्टी बोलल्या तर आदिलशहा तेवढ्यावर तृप्त होईल. तो कसा? विजापूरची हालत तितकी चांगली नाही. अफजल व त्यानंतर फाजल रुस्तुम जमा यांचा पराभव, त्यांच्या मुलुखात आम्ही वसूल केलेल्या खंडण्या, अंतर्गत दुही या सर्वांमुळे आदिलशहा त्रस्त आहे. आम्ही पळून गेल्यामुळं त्याची सिद्दी जौहरवर इतराजी झाली आहे. रुस्तुम जमा आता सेनापती बनला आहे. आमच्या स्नेहाचा फायदा घेऊन तहाच्या वाटाघाटी सहज जमतील. आमच्या त्र्यंबक भास्करांनी पन्हाळा जारीनं लढवीत ठेवला आहे. तोच पन्हाळा देऊन आदिलशाहीला खुश करण्याचा आमचा इरादा आहे. पन्हाळा सोडणार? जिजाबाईंनी विचारले. मासाहेब, पन्हाळा परत घेता येईल, पण आदिलशहा खुद्द मिरजेला आहेत. आदिलशाहीचा प्रमुख किल्ला दिला तर ते खुश होतील. विशाळगड आमच्याकडे राहील. जिजाबाईंच्या सह सर्व विचारविनिमय करून राजांनी रुस्तुम जमाकडे वाटाघाटीसाठी आपला वकील पाठवला. अफजल खानच्या स्वारीपासून आजवर तुंबलेली सर्व कामे राजांनी पाहायला सुरुवात केली. मध्यंतरी ते कल्याणला जाऊन आले. खाडीवर डोलणारी संगमेश्वरची गलबते पाहून त्यांचे मन प्रसन्न झाले. राजे भारावून आपली जहाजे पाहत होते. आबाजी महादेव शेजारी उभे होते. राजे म्हणाले, आबाजी, आता हे आमचं सामर्थ्य वाढायला हवं. अनेक बंदरांवर आमची शेकडो लढाऊ गलबत सज्ज दिसायला हवी. फिरंग्यांच्या सारखी आमची गलबत साता समुद्राकडे फिरायला जायला हवी. तेवढ्या तातडीनं तुम्ही गलबत पुरी करून घेतलीत याबद्दल आमचं कौतुक करावं तेवढं थोडं. आमचं कौतुक कसलं महाराज? एवढा अफजल खान झाला, आपण पन्हाळ्यावर अडकून पडलात, पण गलबतांच्या कामात कधी दिरंगाई होऊ दिली नाही. काम बंद पडलं नाही, पैसा कमी पडला नाही. त्याचमुळं आजचा दिवस दिसतो. भवानीची कृपा, कल्याण खजिना आणि दुर्गाडीची दौलत मिळाली, त्याचंच हे फळ. वर्षभरात झालेल्या मोहिमा, आरमाराचा खर्च, रायगडाच्या कामासाठी अखंड खर्चला जाणारा पैसा, यामुळे राजांना पैशाची फार चणचण निर्माण झाली होती. दोन्ही बाजूंना प्रबळ शत्रू आल्यामुळे राजांना हालचाल करणे ही कठीण जात होते. आणि एके दिवशी त्र्यंबक भास्कर गडावर आल्याची बातमी आली. राजांनी खास सदरेवर त्र्यंबक भास्करांचे स्वागत केले. पन्हाळगड खाली करून द्यावा लागला म्हणून त्र्यंबकराव नाराज होते. त्र्यंबकराव म्हणाले, राजे, तुमचा हुकूम आला म्हणूनच गड सोडला, नाहीतर अजून कैक महिने सिद्दी जौहरला वाळत ठेवला असता. आम्ही ते जाणतो, पण त्र्यंबकराव, एवढ्या मोठ्या 2 शत्रूंच्या बरोबर एकाच वेळी लढत देणं इतकं सोपं नाही. राजकारणामध्ये चढाईपेक्षा माघारीला महत्त्व आहे.
हे तुम्ही जाणता. पन्हाळा सोडावा लागल्याचं तुमच्या इतकंच आम्हालाही दुःख आहे. पन्हाळा जातो कुठं? परत तो आपण घेऊ, पण त्याला अवधी आहे. गड सोडताना तुम्हाला त्रास झाला नाही ना? नाही. सिद्धी जौहर दिलदार स्वभावाचा आहे. काही त्रास न देता त्यानं सर्व सैन्याला गड खाली करू दिला. या तहामुळे जौहर, रुस्तुम जमा आणि खुद्द अली आदिलशहा खुश झाले आहेत. ती खुशी फार दिवस टिकणार नाही याचं आम्हाला दुःख आहे. आदिलशहा बरोबर झालेल्या तहामुळे राजांच्या मनावरचा निम्मा ताण उतरला. राजे आता शास्ताखानाकडे बारकाईने पाहत होते. गडावर दररोज नजरबाजांची वर्दळ चालू झाली होती. एके दिवशी राजे मोरोपंतांना म्हणाले, पंत, ज्या प्रतापगडावर भवानीनं आमच्या हातून अफजलवध करून आम्हास आशीर्वाद दिला, त्या गडावर आमच्या कुलदैवताची स्थापना करावी असं आमच्या मनात फार आहे. मग अडचण कसली? देवीची सुंदर मूर्ती हवी. जशी आज्ञा. मोरोपंतांनी मूर्तीसाठी चांगली शिला आणायला मुंबाजी नाईकांना नेपाळला पाठवले. नेपाळच्या गंडकी पाषाणाचा लौकिक फार मोठा होता. मोरोपंतांनी प्रतापगडावर देवीच्या देवळाचे काम सुरू केले.